Do you want to speak English charismatically, confidently, smoothly? How? You should have sufficient vocab. You must know standard tested formula so that you will able to speak English confidently. फाळफाळ इंग्रजी बोलायचं आहे, कसं बोलता येणार, कसं, तर बघूया. फर्स्ट वर्ड हंबल. हंबल मीन्स नम्र. हंबल नम्र. हम बल, हम में नहीं है बल, इसलिए हम किसी के भी सामने विनम्रता से झुकते हैं. हम्बल, इस तरीके से आपको ध्यान में रखना है. नेक्स्ट मेलांकोलिक, उदास. मेलन नावाच्या मुलीची चोली चोरीला गेली म्हणून ती काय आहे, उदास आहे. मेलनकोली, उदास. लक्षात ठेवण्याच्या ज्या ट्रिक आपण सांगतोय, जस्ट यू नीड टू रिमेंबर दॅट ट्रिक सो दॅट हे वर्ड तुम्हाला नेहमीसाठी लक्षात राहणार. नेक्स्ट ऑडेशियस. ऑडेशियस म्हणजे धाडसी, डेअरिंग दाखवणारा. ज्याच्याकडे ऑडी आहे तो जास्त डेअरिंग दाखवतो, तो जास्त धाडस दाखवतो. ऑडेशियस. नेक्स्ट वर्ड आहे युफोरिया. युफोरिया म्हणजे खूप आनंद होणे, अत्यंत आनंद होणे. तुम्हाला आनंद कधी होते, पैसे मिळाले तर. तुम्हाला जर मी 4 लाख दिले, 4 लाख दिले तर तुम्हाला आनंद नक्कीच मिळेल ना. युफोरिया. नेक्स्ट सेरेनिटी. सेरेनिटी म्हणजे शांतता. सेरेनिटी, शांतता. सेरेनिटी, सेरेनिटी लक्षात ठेवायचं, शांतता. नेक्स्ट फ्लॅबरगास्टेड म्हणजे आश्चर्यचकित होणे. फ्लॅबरगास्टेड थक्क होणे, आश्चर्यचकित होणे. फ्लॅबरगास्टेड. फ्लॅबरगास्टेड म्हणजे गॅसचा ब्लास्ट झाला म्हणून मी आश्चर्यचकित झालो, असं लक्षात ठेवायचं. गॅसचा ब्लास्ट, फ्लॅबरगास्टेड. नेक्स्ट वर्ड आहे फोर्टिट्यूड. शिवाजी महाराजांकडे फोर्ट होते, फोर्ट, म्हणून त्यांना खूप धैर्य होतं. धैर्य, शिवाजी महाराज लक्षात ठेवायचं, त्यांच्याकडे किल्ले होते. फोर्ट, फोर्टिट्यूड म्हणजे धैर्य. नेक्स्ट वर्ड आहे बेपर्वा. बेपर्वा तो रेकलेस आहे, त्याला काही चिंता नाही आहे, कशाचीच पर्वा तो करत नाही. रेकलेस म्हणजे बेपर्वा. नेक्स्ट वर्ड आहे पॅरामाउंट. पॅरामाउंट म्हणजे सर्वात वर. माउंटेन तुम्ही ऐकलं असेल, माउंटेन म्हणजे पर्वत, आणि पर्वताच्याही वर म्हणजे पॅरामाउंट, सर्वात वर. नेक्स्ट वर्ड आहे टेनासिटी. खंबीर व्यक्तिमत्व. टेनासिटी, टेनॅसिटी. टेनॅसिटी म्हणजे 10 वेळा खाली पडला तरी सुद्धा उडून उभा राहिला, खंबीर आहे. टेनॅसिटी. नेक्स्ट आहे इनविन्सिबल. इनविन्सिबल म्हणजे विन्सी नावाचा एक माणूस आहे, तो त्याला कोणीच हरवू नाही शकत, त्याच्याकडे खूप जास्त बल आहे. बल इनविन्सिबल, त्याच्याकडे खूप जास्त बल आहे म्हणून त्याला कोणीच हरवू नाही शकत, तो अजिंक्य आहे. इनविन्सिबल म्हणजे अजिंक्य, ज्याला कोणीही हरवू शकत नाही असा. नेक्स्ट वर्ड आहे मोठ्या मनाचा. मोठ्या मनाचा व्यक्ती, ज्याचं खूप मोठं मन आहे. दिलदार, बडे दिलवाला. मॅग्नानिमस. मॅग्ना जी आहे ना, मॅग्ना एक राणी आहे मॅग्ना नावाची, तिचं खूप मोठं मन आहे. मॅग्नानिमस. नेक्स्ट बिंदास. बिंदास, जो बिंदास गाडी चालवतो त्याला नक्कीच चलान होते. चलान. बिंदास कार चालवण्याला चलान होते. नॉन चलान, काय लक्षात ठेवायचं, नॉन चलान म्हणजे बिंदास. नेक्स्ट आहे प्रुडंट. प्रू म्हणजे पृथ्वी लक्षात ठेवायचं. पृथ्वी,
पृथ्वी नेहमी सावधगिरीने गाडी चालवतो, नेहमी तो सावधपणे कार चालवतो. का 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 कारण त्याच्या गाडीला डेंट नाही लागायला पाहिजे, त्याच्या गाडीला डेंट लागू नये म्हणून पृथ्वी नेहमी सावधगिरीने कार चालवतो. प्रुडंट म्हणजे सावध. नेक्स्ट वर्ड आहे फ्रुगल. फ्रुगल फ्रुगल म्हणजे काटकसरी. काटकसरी, काटकसरीने वागणारा, कमी पैसे खर्च करणारा फ्रुगल. फ्रुगल म्हणजे इवन तो फ्रूटही विकत घेऊन खात नाही. फ्रुगल, फ्रूचं फ्रूट लक्षात ठेवायचं. फ्रुगल म्हणजे गर्ल म्हणजे मुलगी लक्षात ठेवायचं. फ्रुगल काटकसरी गर्ल. फ्रू म्हणजे फ्रूट न घेता काटकसराने राहणारी गर्ल. अशाच प्रकारे तुम्हाला कॉन्फिडेंटली इंग्रजी बोलायचं असेल तर एक शब्दसाठा असायला पाहिजे, एक स्ट्रॅटेजी असायला पाहिजे आणि यू नीड टू प्रॅक्टिस डेली. डेफिनेटली ओव्हर द पिरियड ऑफ टाईम यू विल एबल टू स्पीक इंग्लिश करिझमॅटिकली. सो व्हाय आर यू वेटिंग? स्टार्ट युअर इंग्लिश स्पीकिंग जर्नी नाव. कंटेंट आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.